Good morning aspirants, very good morning to all of you. Good morning. Welcome to this YouTube live platform. या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. So aspirants, in today's session we are going to discuss the most important beat which is not directly related with the pharma student, so which is called as a GATE. So ही जी एक्झाम आहे ही एक्झाम डायरेक्टली फार्मा स्टुडंट सोबत रिलेटेड नाही आहे. बट सो एस्पायरंट्स, कॅन वी अटेम्प्ट द गेट एक्झामिनेशन? इफ युअर आन्सर इज येस, देन व्हॉट कुड बी द सेक्शन, व्हॉट कुड बी द सिलेबस, व्हॉट कुड बी द पॅटर्न आणि व्हॉट कुड बी द मोड ऑफ एक्झामिनेशन, याच्याबद्दल माहीत असणं एक फार्मसी स्टुडंटला हे खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट्स वाय या पॅटर्नवरती, या एक्झामच्या सिलेबसवरती, या एक्झाममध्ये असणारे जे क्वेश्चनचे टाईप्स आहेत त्या टाईप्सवरती हा एक लेक्चर किंवा हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर एस्पायरंट्स, जनरली हे लक्षात घ्या, फार्मसी स्टुडंट फ्रॉम देअर सेकंड इयर ऑनवर्ड्स, सेकंड इयर, थर्ड इयर और फायनल इयर, या 3 इयरमधील कोणत्याही इयरमध्ये आपण गेट एक्झामला अपेअर होऊ शकतो. बट स्पेशली इफ यू सी टोटल नंबर ऑफ सेक्शन्स इन गेट एक्झामिनेशन, सो ऑलमोस्ट 27 सेक्शन्स वेअर देअर, ज्या सेक्शन्समधून गेट एक्झाम ही कंडक्ट केली जाते. आणि आउट ऑफ दिस 27 सेक्शन there is a one section which is called as a life science. Under this life science section, so pharmacy student can attempt this exam for every year. So प्रत्येक वर्षासाठी ही एक्झाम आपण अटेम्प्ट करू शकतो. जनरली आपण पाहतो की मोस्ट ऑफ द फार्मसी स्टुडंट दे आर ऑलवेज ट्राइंग टू प्रिपेरिंग फॉर द GPAT, विच इज नॅशनल टेस्ट. ही पण एक नॅशनल टेस्टच आहे, बट मेनली द फोकस जो असतो फार्मा स्टुडंटचा हा GPAT कडे असते, ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट कडे असतो. बट एस्पायरंट्स, लेट मी क्लिअर यू की फार्मसीचे स्टुडंट गेट एक्झाम पण क्वालिफाईड होऊ शकतात. यांचे काही एक्झाम्पल तुमच्यासमोर मी रिप्रेझेंट करणार आहे. दोज हु आर फ्रॉम फार्मा बॅकग्राऊंड बट त्यांनी ह्या GPAT सोबतच गेट एक्झाम क्लिअर केली अँड दे हॅव बीन टेकिंग द ॲडव्हान्टेजेस. ह्या गेट एक्झामचं ते ॲडव्हान्टेजेस घेत आहेत फॉर देअर हायर एज्युकेशन, जसं की IITs असतील, सो जसं की ICT असतील, या नामांकित कॉलेजेसमध्ये आपल्याला या फार्मसी स्टुडंटला एंट्री मिळते. सो या गेट एक्झामच्या बेसिसवरती यू कॅन राईट अ नायपर. सो तुम्ही या समजा अनफॉर्च्युनेटली एखादा स्टुडंट हा GPAT क्वालिफाईड होऊ शकत नसेल, देन इफ ही गॉट क्वालिफाईड इन गेट एक्झामिनेशन देन अँड देन ऑल्सो ही कॅन राईट अ नायपर. तरी तो एक नॅशनल जी टेस्ट आहे ॲटोनॉमस कॉलेजची, ज्यांना आपण नॅशनल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर असं म्हणतो, सो ज्यांनी आपल्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये 7 इन्स्टिट्यूट आहेत नायपरमधील, या इन्स्टिट्यूटची जी सेपरेट टेस्ट असते, ह्या टेस्टचा पहिला क्रायटेरिया आहे की ॲटलिस्ट यू शुड हॅव 1 नॅशनल क्वालिफिकेशन. सो आयदर इफ यू हॅव GPAT ऑर गेट इज डझंट मॅटर. जर एखादा स्टुडंट गेट क्वालिफाईड होत असेल आणि बाय मिस्टेकली इफ ही इज नॉट एबल टू क्वालिफाईड इन GPAT, देन ऑल्सो तो नायपरची एक्झाम देऊ शकतो. त्यामुळे ही एक्झाम एस्पायरंट्स आपल्यासाठी इक्वेलंट आहे ॲज कम्पेअर्ड टू GPAT. चला तर मग सुरुवात करूया. सो वी विल स्टार्ट विथ दिस की या एक्झामचा जो पॅटर्न असेल, ही एक्झाम कोण देऊ शकतो, या एक्झाममध्ये किती क्वेश्चन्स असतात, यांच्यामध्ये किती मार्क्स आहेत, यांच्या मार्क्समध्ये काही डिस्ट्रीब्युशन आहे, निगेटिव्ह सिस्टम आहे का, सो इज देअर ओनली वन टाईप ऑफ क्वेश्चन, की यांच्या क्वेश्चन्समध्ये काही डिफरन्स आहे. हा सगळा पार्ट आपण या टॉपिकमध्ये आज कव्हर करणार आहोत. लेट्स बिगिन एस्पायरंट्स. सो दिस वुड बी आवर फ्लो ऑफ दिस प्रेझेंटेशन, की एक्झामचा जो स्कीम काय असेल, पॅटर्न काय असेल, सिलेबस आणि व्हॉट आर द बुक्स रिक्वायर्ड टू प्रिपेअर फॉर दिस गेट एक्झामिनेशन, राईट. सो एस्पायरंट्स, यामधील पहिला बीट आहे तो म्हणजे की यांची बेसिक इन्फॉर्मेशन. सो या गेट एक्झाम बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन. हु कॅन राईट दिस एक्झामिनेशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असू शकतो. सो B.Pharm ग्रॅज्युएट और B.Tech ग्रॅज्युएट और एनी बॅचलर इन सायन्स, सो हे या एक्झामला फ्रॉम दिस अंडर दिस लाईफ सायन्सेस सेक्शन आपण ही एक्झाम देऊ शकतो. त्यासोबतच पहा एस्पायरंट्स, सो एज लिमिट, देर इज नो एज लिमिट फॉर दिस एक्झामिनेशन. व्हॅलिडिटी पिरियड, जसं की GPATची जी व्हॅलिडिटी आहे ही 3 इयर्ससाठी आहे, सेम ॲज द GPAT. गेट एक्झाम दिल्यानंतर तिथून जो रिझल्टचा डेट असेल त्या डेटपासून तर ॲडमिशनच्या डेटपर्यंत तुमची जी व्हॅलिडिटी असेल इट वुड बी फॉर 3 इयर्स. ही जी व्हॅलिडिटी असेल ही 3 इयर्ससाठी असेल. इट मीन्स इफ यू आर गेटिंग क्वालिफाईड इन फायनल इयर अँड इफ एनी प्रॉब्लेम, जे प्रॉब्लेममुळे तुम्ही सो इमिडिएट इयरमध्ये जर ॲडमिशन नाही घेऊ शकले तर यू कॅन टेक ॲडव्हान्टेज. सो आफ्टर 1 इयर ड्रॉप करून तुम्ही या तुमच्या गेटच्या क्वालिफिकेशनचा ॲडव्हान्टेज नेक्स्ट ॲडमिशनसाठी किंवा नेक्स्ट इयरला तुम्ही तुमच्या हायर एज्युकेशनसाठी घेऊ शकता. तर एस्पायरंट्स, पुढे या नेक्स्ट बीटमध्ये आपण पाहत आहोत या एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. ही एक्झाम
इयरली कंडक्ट केली जाते. सो यांचा मोस्ट प्रोबेबल जो डेट असतो फॉर द ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग तो ऑगस्ट अँड सप्टेंबर या ड्युरेशनमध्ये हे फॉर्म ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन होतात. जो एक्झाम कंडक्ट केला जातो तो मंथ ऑफ फेब्रुवारी सेकंड वीकमध्ये ही एक्झाम जनरली कंडक्ट केली जाते. यांचे भरपूर स्लॉट असतात अकॉर्डिंग टू द सेक्शन. सो जे इंजिनिअरिंगमध्ये जे काही वेगवेगळे सेक्शन्स आहेत त्या सेक्शनमध्येच एक सेक्शन हा लाईफ सायन्सेसचा आहे आणि त्या डेटनुसार आपल्याला याचे ॲडमिट कार्ड रिलीज होतात आणि आपण ती एक्झाम या ठिकाणी अटेम्प्ट करू शकतो. सो नेचर ऑफ द क्वेश्चन्स यामध्ये किती टाईपचे क्वेश्चन्स असतात. सो दिस इज नॉट जस्ट लाईक अ जीपॅट. हे जीपॅट सारखं नाही आहे. जीपॅटमध्ये ओनली वन टाईप क्वेश्चन्स आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बट इन केस ऑफ गेटमध्ये 3 टाईप्सचे क्वेश्चन्स आहेत. ॲस्पायरंट्स एक स्टुडंट हा जर जीपॅट क्वालिफाईड होऊ शकत असेल देन ही हॅज द ॲबिलिटी ही कॅन ऑल्सो गेट क्वालिफाईड इन गेट एक्झामिनेशन. बट ड्यू टू लॅक ऑफ द नॉलेज, ड्यू टू लॅक ऑफ द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू द टाईप ऑफ क्वेश्चन ही वेअर किंवा तो त्या टाईमला अनेबल असतो टू गेट अ गुड मार्क्स आणि तो त्या एक्झाममध्ये फेल होतो किंवा मेनी स्टुडंट याचा फॉर्म फिलिंगच नाही करत आहे. कारण का या एक्झामबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे. जनरली 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. सो एक आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सेकंड वन आहे मल्टिपल सिलेक्टिव्ह क्वेश्चन अँड थर्ड वन आहे न्यूमेरिकल आन्सर टाईप, MCQ, MSQ अँड नॅट क्वेश्चन्स. दीज आर 3 टाईप्स हे या एक्झाममध्ये विचारले जातात आणि या सगळ्यांचे पॅटर्न वेगळे आहेत. देर आर सम क्वेश्चन्स जे 1 मार्क्सचे असतात, देर आर सम क्वेश्चन्स जे 2 मार्क्सचे आहेत, देर आर सम क्वेश्चन्स जे नॅटचे आहेत. नॅट मीन्स व्हॉट, जे न्यूमेरिकल आन्सर्समध्ये येतात, जसं की आपण त्यांना टाईप करून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो बाय युझिंग द कॅल्क्युलेटर्स. अशा प्रकारचा हा गेटचा पॅटर्न असतो. त्यासोबतच ॲस्पिरंट्स मोड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. द एक्झाम ड्युरेशन 3 आवर्स आहे. एक्झाम मोड ऑनलाईन आहे. त्यासोबतच द एक्झामचं जे मीडियम आहे हे इंग्लिश आहे. या बेसिक इन्फॉर्मेशननी आपण गेटच्या फर्दर इन्फॉर्मेशनकडे प्रोसीड करत आहोत. ॲस्पिरंट्स पुढे येतोय मी. या एक्झाममध्ये जो सिलेबस असेल, जो सिलेबस आपण रीड करणार किंवा ज्या सिलेबसची आपण तयारी करणार, बेसिकली लेट मी कन्क्लूड ॲस्पिरंट्स, दोज हू आर इन द फार्मा फील्ड हॅव्हिंग गुड नॉलेज ऑफ केमिस्ट्री, गुड नॉलेज ऑफ द बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी, अशा प्रत्येक स्टुडंटनी ही एक्झाम अटेम्प्ट करायला पाहिजे. बिकॉज वॉट एव्हर द सब्जेक्ट्स यू आर वॉट एव्हर द सिलेबस रेफरिंग फॉर युअर जीपॅट एक्झामिनेशन, सेम सिलेबस हा तुमचा लिटल बिट देर इज सम चेंज, पण ऑलमोस्ट 75% सिलेबस विड बी सेम फॉर द गेट एक्झामिनेशन आणि यू कॅन टेक ॲडव्हान्टेज. तुम्ही याचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता आणि या ॲडव्हान्टेजनी तुम्ही तुमची गेटची एक्झाम पण क्रॅक करू शकता. तर ॲस्पिरंट्स देर आर 2 डिव्हिजन अंडर दिस लाईफ सायन्सेस. जर तुम्ही गेटचा जर सिलेबस पाहिला तर यांच्यामध्ये 2 डिव्हिजन आहेत. एक जो कंपल्सरी असेल, सेकंड जो कंपल्सरी नाही आहे, जो ऑप्शनल आहे. यस, फर्स्ट वन इज कंपल्सरी, सेकंड वन हा ऑप्शनल आहे. हा जो कंपल्सरी सेक्शन आहे यांच्या अंडरमध्ये हा एकच टॉपिक असतो विच इज टोटली अनरिलेटेड विथ द फार्मसी. हा एकच टॉपिक आहे जनरल ॲप्टिट्यूडचा विच इज अनरिलेटेड विथ द फार्मसी. फॉर दिस टॉपिक यू कॅन गो विथ सम ॲप्टिट्यूड बुक्स, यू कॅन गो विथ सम ॲप्टिट्यूड जे काही यूट्यूबचे लेक्चर्स असतील त्या लेक्चर्ससोबत तुम्ही जाऊ शकता, तुमचं प्रिपरेशन करू शकता. त्यासोबतच ॲस्पिरंट्स नेक्स्ट जो सेक्शन आहे तो आहे केमिस्ट्री, जो सगळ्यांसाठी नोन आहे. केमिस्ट्रीचं वेटेज इथं ऑलमोस्ट 25 क्वेश्चन्स असतं. इन अपकमिंग स्लाइड आय विल डिस्कस इन डिटेल की जो क्वेश्चनचा पॅटर्न असणार आहे, किती नंबर ऑफ क्वेश्चन्स हे केमिस्ट्रीचे असणार आहेत आणि नंबर ऑफ मार्क्स हे केमिस्ट्रीला किती कॉन्ट्रीब्यूट केले जाणार आहेत हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. हा कंपल्सरी सेक्शन आहे, यू नीड टू अटेम्प्ट. इफ यू आर अनेबल टू अटेम्प्ट इट, तुम्हाला याचा जो काही याचे काही जे निगेटिव्ह पॉईंट्स असतील, जसं की अटेम्प्ट केला, इफ यू आर नॉट गेटिंग गुड स्कोर तर तुम्ही निगेटिव्हमध्ये जाल. इफ यू आर नॉट एबल टू अटेम्प्ट देन तुमचा जो काउंट असेल तो काउंट या क्वेश्चन्सला एक्सक्लूड करून केला जाईल. असे काही प्रॉब्लेम्स इथं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामुळे कंपल्सरी सेक्शन यू नीड टू अटेम्प्ट. देन सेकंड वन आहे ऑप्शनल. मी ऑलवेज सांगतोय की इथं क्वेश्चन्स ऑप्शनल नाही आहेत, हे ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. इट मीन्स आउट ऑफ दिस सब्जेक्ट्स, या सब्जेक्ट्सनुसार तुम्ही 2 सब्जेक्ट हे चॉईस करू शकता ॲज अ ऑप्शनल मायनर सब्जेक्ट्स, राईट. ॲस्पिरंट्स, we have chance to get zoology, botany, food technology, microbiology and biochemistry. या सेक्शनमधून कोणतेही 2 सब्जेक्ट वी नीड टू चॉईस आणि या 2 सब्जेक्टमधून जे काही वेटेज असणार आहे
ते 30 + 30 मार्क्स असणार आहे. सो ह्या जो काही तुमचा टॉपिक एकदम क्लिअर असेल, झुलॉजी क्लिअर असेल, यू कॅन सिलेक्ट अ झुलॉजी. So if you are very good, if you are having very good clarity with the microbiology, you can go with the microbiology. If you are very so best in biochemistry, then you can go with the biochemistry, whatever it may be. But you need to attempt 2 subjects out of these 4 to 5 subjects, and हे 2 सब्जेक्ट असतील जे कंपल्सरी असतील. You need to attempt. Right. So aspirants, पुढे येतोय मी नेक्स्ट पॉइंटकडे. See, so totally जर तुम्ही पाहिला, if you compare in between GPAT and GATE examination, so GPAT examination having 125 questions which carries 500 marks. So if you see the GATE examination, GATEचा पॅटर्न हा कम्प्लिटली वेगळा आहे. So GPAT having only one type of questions, ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असं म्हणतो. सो आउट ऑफ द 4 ऑप्शन यू नीड टू सिलेक्ट 1. सो जे तिथं परफेक्टली करेक्ट असेल. बट इन केस ऑफ गेट एक्झामिनेशन, सो देर इज हॅव्हिंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बट नॉट ओनली मल्टिपल, इथं मल्टिपल सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स पण आहेत. सो आणि यांचा जो नंबर ऑफ यामध्ये मार्क्स आहेत, सो गेटची एक्झाम ही 100 मार्क्सची असते आणि टोटल 65 क्वेश्चन्स असतात. तुम्ही म्हणा सर हे 65 क्वेश्चन्स हे ऑड नाही आहे का? येस, डेफिनेटली यांचा पॅटर्न थोडा ऑड आहे. सो विच इज इझिली नॉट अंडरस्टँडेबल. जो स्टुडंट गेटचे प्रिपरेशन करतो, ही नीड टू अंडरस्टँड की हाऊ मेनी वेटेज गिवन टू द केमिस्ट्री. सो किती वेटेज हे तुम्हाला बायोकेमिस्ट्रीसाठी द्यायचं आहे, किती वेटेज तुम्हाला झुलॉजीसाठी द्यायचं आहे, 1 क्वेश्चन्सचे किती क्वेश्चन्स असणार आहेत, 1 मार्क्सचे 2 मार्क्सचे किती क्वेश्चन्स असणार आहेत. सो याबद्दल क्लॅरिटी असणं हे खूप मस्ट आहे. आणि फॉर दॅट पर्पज एस्पिरंट्स आय ब्रिंग विथ दिस PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, जे तुम्हाला कम्प्लीट क्लॅरिटी देईल. सो ऑफ दिस 65 क्वेश्चन्स अँड 100 मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी समजेल. सो थोडं फोकस करा, ज्यामधून हे पॉईंट्स तुमचे मी क्लिअर करून देईल विदिन 5 मिनिट्स. जनरल ॲप्टिट्यूड जसं मी तुम्हाला सांगितलं, हा कंपल्सरी बीट आहे, हा कंपल्सरी सेक्शनच्या अंडरमध्ये कव्हरअप केला जातो. सो यांचे 1 मार्क्सचे 5 क्वेश्चन्स असतात, देन 2 मार्क्सचे 5 क्वेश्चन्स असतात. सो दिस 5 मार्क्सचे 1 मार्क्सचे 5 क्वेश्चन्स विच कॅरी 5 मार्क्स, द 2 मार्क्स हॅव्हिंग 5 क्वेश्चन्स विच कॅरी 10 मार्क्स, दिस 5 + 10 15 मार्क्सचा हा सेक्शन आहे. सो ज्यांच्यामध्ये तुमचे 10 क्वेश्चन्स असतात, 10 क्वेश्चन्स 15 मार्क्स. जनरल ॲप्टिट्यूड, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये 10 क्वेश्चन्स आहेत, 5 क्वेश्चन्स 1 मार्क्सचे आहेत. सो 5 क्वेश्चन्स विच कॅरी 2 मार्क्स. आणि यांच्यामध्ये जर एखादा न्यूमरिकल क्वेश्चन असेल तर त्या क्वेश्चन्सला तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम नसते. जनरली न्यूमरिकल्स तुम्हाला इथे मिळणार नाहीत. हे खालचे जे सब्जेक्ट्स आहेत इथे तुम्हाला पाहायला मिळतील, बट न्यूमरिकलच्या क्वेश्चन्समध्ये हे तुम्हाला सो निगेटिव्ह सिस्टम इथं अप्लाय नसते. पुढे मी अजून डिस्कस करेन. नेक्स्ट सेक्शन आहे केमिस्ट्री. सो केमिस्ट्री थोडा ऑड आहे बिकॉज 9 questions which will carry 1 mark and 8 questions which will carry 2 marks. Total number of questions in the chemistry 17 questions over there. आणि 17 क्वेश्चनचं जे वेटेज असेल 9 + this 22. So 9 + sorry not 22, 8 + 8 into 2 16. So 9 + this 16 total you will get 25 marks on this chemistry. केमिस्ट्रीवरती तुमचे किती मार्क्स आहेत? 25 मार्क्स आहेत. And aptitudeचे 15 marks, chemistryचे 25 marks. If you see the total weightage for the compulsory syllabus, so जो compulsory जो सेक्शन आहे यांचं वेटेज आहे 40 मार्क्सचा. 40 मार्क्स हे तुम्हाला कंपल्सरी सिलेबसमधून पाहायला मिळतील. त्यानंतर आपल्याकडे आहे ऑप्शनल. ऑप्शनलमध्ये वी हॅव 2 सब्जेक्ट्स राईट. सो यामध्ये ऑप्शनलमध्ये जो लास्टवाला आहे यांचे 1 क्वेश्चनचे 8 क्वेश्चन्स आहेत, 1 मार्क्सचे 8 क्वेश्चन्स आहेत अँड 2 मार्क्सचे 11 क्वेश्चन्स आहेत. सो दिस 8 + 11, 11 + 11 because this carries 2 marks, 1 question carry 2 marks, 22 + this 8. So total number of marks is 30, would be 30 and total number of questions would be 19. So calculate करा aspirants. So 15 + this 25 40, 40 + this 30 70. But मी सांगितलं की हा पेपर 100 मार्क्स आहे. सो प्लीज टेक इन टू कन्सिडरेशन व्हेरी इम्पॉर्टंट बीट की आपल्याकडे हा जो ऑप्शनल मायनर सब्जेक्ट आहेत हे 2 आहेत. वॉट एव्हर द ग्रँड टोटल यू आर गेटिंग राईट नाव इट शुड बी मल्टिप्लाइड विथ 2 अँड टोटल नंबर ऑफ मार्क्स किती असतील. सो ह्याचे 60. सो 25 दिस 15, 40 + दिस 60. सो हे झाले 100 मार्क्स. क्वेश्चन कॅल्क्युलेट करा. क्वेश्चन 10 + 17, 17 + 19, 19 + 19. जर तुम्ही टोटल नंबर जर इथे कॅल्क्युलेट केला तर यू विल गेट द 65 क्वेश्चन्स.
65 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स. आणि हा असेल तुमच्या या गेट एक्झामचा पॅटर्न. ओके एस्पायरंट्स, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, बिकॉज मी ऑलवेज सांगतो की जे तुमच्याकडे नॉलेज आहे हे नॉलेज सफिशियंट असू शकतं टू क्रॅक एनी टाईप ऑफ एक्झामिनेशन, बट यू शुड हॅव गुड क्लॅरिटी, यू शुड हॅव द नॉलेज की ही एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, यांचा पॅटर्न काय असू शकतो. इफ एनी स्टुडंट ही इज नॉट अवेअर सो अबाउट द मल्टिपल सिलेक्टिव्ह क्वेश्चन, देन व्हॉट ही विल डू इन एक्झाम, तो प्रत्येक क्वेश्चनचं एकच आन्सर सिलेक्ट करेल आणि ही विल गो हेड, आणि आफ्टर कमिंग बॅक ही विल सो गॉट टू नो की आपण चुकीचं केलेलं आहे. सो इवन दो ही हॅज गुड नॉलेज, त्याच्याकडे गुड नॉलेज आहे, पण त्यांनी त्याचा अप्लाय नाही करू शकला बिकॉज लॅक ऑफ पॅटर्न. सो त्याच्याकडे त्या पॅटर्नची पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस, टेक अ स्क्रीनशॉट, कारण हा स्क्रीनशॉट तुमच्यासोबत असला पाहिजे फॉर द क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन विथ देअर मार्क्स. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 65, टोटल नंबर ऑफ मार्क्स वुड बी 100. आणि या पॅटर्नची ही एक्झाम कंडक्ट केली जाते बाय द गेट, सो बाय IITs. यानुसार आपण पाहतो निगेटिव्ह सिस्टम. मी ऑलरेडी सांगितलं की गेटमध्ये 3 टाईपचे क्वेश्चनचे टाईप्स आहेत. एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सेकंड वन मल्टिपल सिलेक्टिव्ह क्वेश्चन, अँड थर्ड वन न्यूमरिकल आन्सर टाईप. सो यामधील जो तुमचा एकच क्लास आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विच इज हॅव्हिंग निगेटिव्ह सिस्टम, निगेटिव्ह मार्किंग. सो ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगमध्ये पण 2 टाईप्स आहेत. सो इफ यू आर अटेम्प्टिंग 1 मार्क्स क्वेश्चन्स, तर 1 मार्क्सचा जर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करत असाल तर तुमची जी निगेटिव्ह सिस्टम असते ती 1/3 असते. सो जर तुम्ही 1 मार्क्सचा जर क्वेश्चन अटेम्प्ट केला आणि इफ अनफॉर्च्युनेटली इफ इट वेंट रॉंग, तर तुमचे जे काही मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत त्या मार्क्स त्या 1 मार्क्सच्या 1/3 तुमचं हे डिडक्शन तुमच्या फायनल टोटलमधून होणार. आणि जर तुम्ही 2 मार्क्सचा क्वेश्चन जर या ठिकाणी अटेम्प्ट करत असाल आणि जर तो रॉंग होत असेल तर 2 मार्क्सच्या वेटेजमध्ये 2/3 पोर्शन या 2 मार्क्सचा या ठिकाणी निगेटिव्हमध्ये घेतला जातो, डिडक्ट केला जातो तुमच्या फायनल मार्क्समधून. सो त्यासोबतच मल्टिपल सिलेक्टिव्ह क्वेश्चन अँड न्यूमरिकल टाईप आन्सर्स, सो यांच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टम अप्लाय केलेली नसते. ओके, सो लक्षात घ्या पेरेंट्स, आन्सर टाईप हा जो नॅटचा आणि MCQचा जो आहे यांना निगेटिव्ह सिस्टम नाही आहे. यू कॅन अटेम्प्ट विदाउट एनी रिस्क, बट इफ यू वॉन्टेड टू गेट अ गुड रँक, जर तुम्हाला गुड रँक पाहिजे असेल तर ती हे मल्टिपल सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स अँड नॅटचे क्वेश्चन हे दोन्हीही करेक्ट असणं हे खूप मस्ट आणि मॅन्डेटरी असतं. चला तर एस्पिरंट्स पुढे या. हे काही प्रिव्हियस इयरचे कट ऑफ आहेत. सो फ्रॉम 2018, 2019, 2020, 2021, 22, 23. If you see the last year cutoff, so you'll get the cutoff for the general category, cutoff for the OBC, and cutoff for the ST, SC, and PWD. So यामध्ये out of 100 general category needs in last year 32.9 एवढं जर मार्क्स तुमच्याकडे असतील तर तो स्टुडंट या एक्झामला क्रॅक केलेला असेल. सो इन दिस इयर कट ऑफ हा चेंज होऊ शकतो. हा कट ऑफ कॉन्स्टंट नसतो. इट डिपेंड्स ऑन 2 पॉईंट्स. फर्स्ट वन, सो द पॅटर्न जो एक्झामचा जो डेप्थ लेवल असेल त्याच्यावरती डिपेंड असेल, अँड नंबर ऑफ स्टुडंट जे याला अटेम्प्ट करत आहेत, ह्या 2 गोष्टीवरती. म्हणजे कॉम्पिटिशन जास्त असेल तर कट ऑफ अल्टिमेटली हाय असेल. त्यासोबतच सो पेपर जर खूप इझी असेल तर पुन्हा एकदा कट ऑफ हा तुमचा हायर लेवलकडे जाऊ शकतो. सो त्यानंतर पहा एस्पिरंट्स, हे काही मी सब्जेक्टचे काही डिटेल पॉईंट्स घेऊन आलेलो आहे. केमिस्ट्रीमध्ये कोणते पॉईंट्स तुम्ही हायलाईट करू शकता, ॲप्टिट्यूडमध्ये कोणते पॉईंट हायलाईट करू शकता, केमिस्ट्रीमध्ये कोणते पॉईंट्स हायलाईट करू शकता फॉर युअर बेटर प्रिपरेशन, राईट. इन फार्मा, सो फॉर द फार्मा स्टुडंट, सो तुम्ही गेटसाठी जे प्रिपरेशन करणार आहात हे गेटचं प्रिपरेशन सायमल्टेनियसली तुम्हाला करायचं आहे. यू डोंट थिंक स्पेशली फॉर द गेट एक्झामिनेशन, यू नीड टू प्रिपेअर फॉर द गेट simultaneously. Whatever the part you are preparing for the GPAT, simultaneously you should look at the syllabus जो गेटचा असेल आणि जो पोर्शन तुमचा दोन्हीकडे कॉमन आहे तो पोर्शन तुम्ही प्रायर बेसिसवरती कंप्लीट करायचा आहे. देन यू विल गेट बेनिफिट्स फॉर बोथ द एक्झामिनेशन, GPAT ॲज वेल ॲज गेट एक्झामिनेशन, राईट. सो यामध्ये ॲप्टिट्यूडमध्ये इंग्लिश ग्रामर आहे, वर्बल ॲप्टिट्यूड आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, ॲनालिटिकल आहे, आणि तुमचं जे स्पेशल आहे. सो या टाईपचे ॲप्टिट्यूड्स तुमच्या गेटमध्ये विचारले जातात. दे नेक्स्ट केमिस्ट्रीचा बराच पार्ट आहे. बेसिक ॲटम, ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटॉमिक थिअरी, ऑर्बिटल्स, हायब्रिडायझेशन, कॉन्फिगरेशन, पिरियडिसिटी, पिरियडिक टेबल. सो केमिकल बॉन्डिंग असेल, त्यांच्यामध्ये व्हॅलन्सी असेल, नंबर ऑफ, सो जे काही तुमचे डायपोल मुवमेंट्स असतील. सो बऱ्याच गोष्टी बेसिक जस्ट हे लक्षात घ्या फॉर द गेट एक्झामिनेशन.
दे डोंट आस्क हायर लेवल. सो ते डायरेक्टली बेसिकवरती जातात. जास्तीत जास्त क्वेश्चन हे बेसिकवरती विचारले जातात. सो नॉट ओनली फॉर द केमिस्ट्री, बऱ्याच सर्व सिलेबससाठी. सो केमिकल इक्विलिब्रिया, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, रिॲक्शन कायनेटिक्स, थर्मोडायनॅमिक्स, बायोमॉलिक्युल्सची असणारी केमिस्ट्री, स्टेरिओकेमिस्ट्री है ना, हे नेम रिॲक्शन, रिअरेंजमेंट, हिट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स यांच्यावरती पण थोडे क्वेश्चन्स असतात. सो यांचा जास्त वेटेज आहे आपल्या जीपॅटसाठी. सो इथं जे वेटेज आहे हे बेसिक केमिस्ट्रीकडे आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही कॉमन सिलेबस फाइंड आउट करायचा आहे आणि कॉमन सिलेबसच्याच अकॉर्डिंगली पुढे जायचं आहे. पेरेंट्स, डोंट लुक ॲट ओनली फॉर द गेट एक्झामिनेशन, बिकॉज तुम्ही दोन्ही एक्झामचा बेनिफिट करत असाल तर याचं याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. इफ यू आर फोकसिंग ओनली ऑन द गेट एक्झामिनेशन, देन तुमचं एक्झामचं जे प्रिपरेशन आहे हे प्रिपरेशन खूप प्रायर बेसिसवरती स्टार्ट झालं पाहिजे आणि तुम्ही खूप स्ट्रिक्टली याला प्रिपेअर केलं पाहिजे. देन अँड देन सो देर इज अ चान्स टू गेट अ गेट क्वालिफिकेशन. आणि गेट क्वालिफिकेशन हे हार्ड पण नाही आहे. सो अपकमिंग स्लाइड्समध्ये तुम्हाला मी रिझल्ट्स दाखवेल. सो दोज वर फ्रॉम आवर अकॅडमी ज्यांनी गेट एक्झाम ही क्वालिफाईड केलेली आहे विथ द गुड मार्क्स. सो हे काही झुलॉजीचा सिलेबस आहे. डायव्हर्सिटी, ॲनिमलची डायव्हर्सिटी असतील, किंगडम्स असतील, जेनेटिक्स असेल, सो बायो केमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, त्यामध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक आहे, इव्होल्युशन आहे, सेल बायोलॉजी आहे, जीन एक्सप्रेशन इन प्रोकॅरियोटिक्स, जीन एक्सप्रेशन इन यूकॅरियोटिक्स, सो ॲनिमल ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी यांच्यामध्ये 7 to 8 सिस्टम्स आहेत जे आपल्या बॉडीमध्ये काम करतात. न्यूरनल सिस्टम, सो एक गॅसेज एक्सचेंज सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, स्केलेटल सिस्टम, अशा वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत जे झुलॉजीच्या अंडरमध्ये खूप मोस्ट इम्पॉर्टंट असतात. डेव्हलपमेंट ऑफ बायोलॉजी, इकॉलॉजी, इव्होल्युशन, सो हे पण ॲनिमल बिहेवियर असतील, हे टॉपिक तुमचे झुलॉजीच्या अंडरमध्ये कव्हर होतात. स्पेशली यू कॅन गो विथ 11th-12th सिलेबस. यांच्यामध्ये बरेच बीट तुमचे गेटसाठी मोस्टली असोसिएट असतील आणि तिथून हा पार्ट तुमचा खूप स्मूथली कव्हर केला जाईल. त्यासोबत मायक्रोबायोलॉजी पण आहे. मायक्रोबायोलॉजी हिस्ट्री असेल, सो मेथड्स इन मायक्रोबायोलॉजी, टॅक्झॉनॉमी, डायव्हर्सिटी, प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल, त्यांचे स्ट्रक्चर, न्यूक्लिक ॲसिड, मायक्रोबियल ग्रोथ, सो मायक्रोबियल मेटाबॉलिझम, किमोथेरपी, मायक्रोबियल जेनेटिक्स, इकॉलॉजी, हा सिलेबस हा तुमचा मायक्रोबायोलॉजीचा आहे. सो यामध्ये स्टेनिंग एजंट्स तुम्ही ॲड करू शकता, स्टरलायझेशन ॲड करू शकता, डिसइन्फेक्टंट ॲड करू शकता. इम्युनॉलॉजी पण मायक्रोबायोलॉजीचाच पार्ट आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस जीपॅटसाठी. इथं पण तो इम्पॉर्टंट होईल आणि म्हणून मी सांगतोय की सिलेबस हा कॉमन करायचा. जो सिलेबस कॉमन आहे त्यांना प्रेफरन्स फर्स्ट. सो जो सिलेबस दोन्ही एक्झाममध्ये कॉमन आहे अँड इफ यू आर रेडी विथ द जीपॅट, ऑल सिलेबस तुमचा कम्प्लिटेड असेल, देन यू कॅन गो विथ स्पेशल प्रिपरेशन जे गेटचे असतील. ओके, त्यासोबतच पहा पेरेंट्स, नेक्स्ट सो बायोकेमिस्ट्री आहे, विच इज व्हेरी फेवरेट फॉर ऑल ऑफ यू. आणि जो बायोकेमिस्ट्री हा 11th-12th पासून आहे अंडर द बायोमॉलिक्युल्स, हा 12th मध्ये दिला गेला आहे, 11th मध्ये दिलेला आहे. सो यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ लाईफ, सो जे काही आपली बॉडी आहे या बॉडी सिस्टमचे जे मिनरल सो कॉन्स्टिट्युएंट्स असतील, बॉडीचे स्ट्रक्चर्स, सेल डिव्हिजन, सो प्रोटीन, अमायनो ॲसिड, त्यांचे स्ट्रक्चर्स, सो एन्झाईम कायनेटिक्स, व्हायटामिन असेल, मेटाबॉलिझम असेल, नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स, सो त्यानंतर बायोकेमिकल सेपरेशन टेक्निक, सेल ऑर्गेनली, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, जीन एक्सप्रेशन, न्यूक्लिक ॲसिड है ना, हे सगळे टॉपिक्स तुमचे या बायोकेमिस्ट्रीच्या अंडरमध्ये कव्हर होतात. यू कॅन गो विथ सम सायकल्स, जे सायकल्स आपल्याकडे आहेत त्यांचे सिग्निफिकन्स, त्यांचे एन्झाईम्स, त्यांचे कोफॅक्टर्स, हे टॉपिक तुमचा बायोकेमिस्ट्रीचा कव्हर होईल. आणि आय वुड सजेस्ट यू गो विथ द सत्यनारायण, जे बुक दोन्हीसाठी पण युजफुल असेल, जीपॅट ॲज वेल ॲज गेट एक्झामिनेशन. राईट एस्पिरंट्स, सो होपफुली व्हॉट वी कन्क्लुडेड इन टुडे सेशन, सो व्हॉट वी लर्न इन टुडे सेशन, सो आपण पाहतोय मोस्ट ऑफ द पॉईंट आपण फोकस करतोय टाईप जे यांच्यामध्ये आहेत. सो जवळजवळ 3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत, 65 क्वेश्चन्स आहेत आणि 100 मार्क्सची एक्झाम आहे. तर एस्पिरंट्स, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू शो दिस. In last year in 2022, there were 9 students who got GATE qualified from our academy. So 76 students who got GPAT qualified in 2023. If you see results from 2022, if you see the result from 2023, so there were 17 students who got GATE qualified and as well as 86 students ज्यांनी GPAT qualified केलेला आहे. यामधून एक पॉईंट ही इंडिकेट करते फॉर द फार्मा स्टुडंट. सो इट इज नॉट, असं म्हणू शकणार नाही की इट इज नॉट पॉसिबल टू गेट क्वालिफिकेशन इन गेट एक्झामिनेशन. सो यामध्ये तुमचा स्कोरही चांगला असू शकतो. आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये फर्स्ट स्टुडंट ज्यांचा स्कोर ह्या गेटमध्ये 46 आहे आउट ऑफ 100 मार्क्स. सो यू कॅन ऑल्सो प्रिपेअर, यू कॅन ऑल्सो गिव्ह गुड अटेम्प्ट
आणि अटेम्प्ट हा आपल्याला जीपॅटची प्रिपरेशन करत द्यायचा आहे. डोंट थिंक की यू विल ओनली गो फॉर द गेट एक्झामिनेशन, स्पेशली इफ यू आर फ्रॉम फार्मा बॅकग्राऊंड. So our prime objective to get good attempt for the GPAT, and simultaneously if there is any chance to get additional qualification, then तुम्ही गेट एक्झामकडे जाऊ शकता. सो गेट एक्झामचा जो पॅटर्न आहे 70%, आय एम नॉट गिविंग सो द पर्सेंटाईल 100% नाही म्हणत आहे, 70% पॅटर्न हा सेम आहे ॲज कम्पेअर टू जीपॅट. ऑलमोस्ट 70% जे काही टॉपिक्स तुम्ही पाहिले आतापर्यंत, एक्सेप्ट जनरल ॲप्टिट्यूड and some part from the chemistry. So 70% portion हा सेम ॲज, हा सिलेबसमध्ये थोडा डिफरन्स असू शकतो बट सब्जेक्ट आहेत आणि हा जीपॅट सोबत आहे. देन माय सजेशन टू यू, इफ यू आर फ्रॉम फार्मसी, सो इफ यू आर फ्रॉम फार्मा बॅकग्राऊंड, इफ यू आर फार्मा स्टुडंट, देन फर्स्ट प्रायोरिटी गोज टू जीपॅट. बट सायमल्टेनियसली if you are able to prepare for the gate examination, then I would wish you की तुम्ही प्रिपेअर करा, कारण यांचे ॲडव्हान्टेज पुढे जाऊन मिळतील. इफ अनफॉर्च्युनेटली जर जीपॅट क्वालिफिकेशन काही मार्क्सनी जर सो तुमचे होत नसतील आणि इफ यू आर गेटिंग क्वालिफाईड इन गेट एक्झामिनेशन, देन तुम्ही नायपर हे देऊ शकता. तर ॲस्पिरंट्स, आजचा जो सेशन आहे हा सेशन तुमच्या सर्वांसाठी जो गेट एक्झामची अवेअरनेस घेऊन आला होता. यामध्ये जे स्टुडंट गेटबद्दल सो काही नॉलेज किंवा काही इन्फॉर्मेशन नाही ठेवतात, त्या स्टुडंटचं गेटचं अटेम्प्ट देणं पण खूप डिफिकल्ट होतं. अँड बाय टेकिंग इन टू दिस कन्सिडरेशन, हेच लक्षात घेऊन सो हा एक छोटासा लेक्चर तुमच्यासमोर रिप्रेझेंट केला गेलेला आहे, ज्यामधून फार्मसी स्टुडंट पण गेटच्या एक्झामकडे त्याच वेनी पाहतील ज्या वेनी आपण जीपॅटकडे पाहतो. बट मी सांगितलेले क्रायटेरिया मॅच करायचे आहेत. सो फर्स्ट प्रायोरिटी शुड बी गोज टू जीपॅट, बिकॉज आपण फार्मसी स्टुडंट आहोत. फर्स्ट प्रायोरिटी जीपॅट, देन सायमल्टेनियसली यू कॅन गो विथ द गेट एक्झामिनेशन. सो तुम्ही दोन्ही करा, बट गेट ही फर्स्ट प्रायोरिटी नसली पाहिजे. आणि जर गेट ही फर्स्ट प्रायोरिटी तुमची असली पाहिजे किंवा असायला पाहिजे तर तुमचे प्रिपरेशन्स, सो इट शुड बी बिगिन फ्रॉम सेकंड इयर. ओके स्टुडंट्स, सो आय होप की यू आर गेटिंग ऑल द पॉईंट्स, ऑल द क्लॅरिटी रिगार्डिंग टू द गेट एक्झामिनेशन पॅटर्न अँड टाईप ऑफ क्वेश्चन्स. सो थँक्यू सो मच. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या सर्कलमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच एस्पिरंट्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू.